भाजप अंतर्गत असंतोष अपक्षाच्या विजयात रूपांतरित होणार. प्रभाग 15 मध्ये राजकीय इतिहास बदलणार. लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भाजपा समोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डालवून आयरामांना तिकीट दिल्याचा आरोप आता थेट मतपेटीपर्यंत पोहोचताना दिसतोय. प्रभाग 15 क्रमांकामध्ये घडलेल्या घडामोडी भाजपच्या राजकीय गणितात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहे. 20 वर्षापासून अधिक काळ पक्षासाठी कायम राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यानंतर मतदारांच्या आग्रहावरून 4 उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवत आहे. प्रभाग 15 मधील अ गटातून श्रीनिवास लांडगे, ब गटातून स्मिता हेड्डा, क गटातून विजयलक्ष्मी रंदाळे आणि ड गटातून वल्लभ वावरे हे चारही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मजबूत सामाजिक नेटवर्क, वैयक्तिक संपर्क आणि स्थानिक प्रश्नांशी असलेली जवळीक यामुळे हे उमेदवार मतदारांसाठी प्रभावी घुसखोरी करत आहेत. राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की प्रचंड जनाधार असलेल्या उमेदवारांना डावलण्याचा फटका थेट भाजपच्या गड्यालाच बसतो. तर दुसरीकडे आदर्श कॉलनी परिसरात भाजपमधून बाहेर पडलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक आघाडी तयार झाल्याची ही जोरदार चर्चा आहे. आता प्रश्न असा आहे की भाजपचा अंतर्गत असंतोष अपक्षाच्या विजयात रूपांतरित होणार का आणि प्रभाग 15 मध्ये राजकीय इतिहास बदलणार का? तुमचं यावर काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा. एक वाक्यात उत्तर द्यायचं किंवा ह्याचं विश्लेषण करायचं म्हणजे या आजच्या शेवटच्या रॅलीला विजयी रॅली म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाही. ह्या रॅलीला प्रतिसाद बघून, लोकांचा उत्साह बघून मला व्यक्तिशः असं वाटतंय आजच आमच्या पॅनलचं विजयाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता, मला पद नव्हतं. मी एक नगरसेवक काम 2017 ते 22 ह्या निवडणूक प्रक्रियेत काय घटना घडल्या आणि कशामुळं हे प्रकार घडले, कशामुळं घडले, प्रेमापोटी घडले, कापोटी घडले ह्याची कल्पना खरंच मला नाहीये. पण जे घडलं प्रभाग 15च्या 17,500 मतदारासाठी धोकादायक होतं. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला हा धाडसी निर्णय आहे आणि हा घेतलेला धाडसी निर्णयाची घोडदौड विजयाकडे झालेली आहे. एवढं मी आज सांगू शकतो. मी पण विविध शाळात कॉलेजला असताना कामं केलेली आहेत. विविधच्या बैठका, रॅलीज बघितलेल्या आहेत. आपणही पत्रकार म्हणून बघता आपलंही लातूर शहर महापालिका निवडणुकीकडे बारकाईनं लक्ष असतं. ज्या दिवशी आम्ही प्रचाराची सुरुवात केली नारळ फोडला त्या दिवशीपासून आजपर्यंत आमच्या सोबत पैसा घेणारा घटक जुळलेला नाही. ही सर्व लोक, आम्ही 4-5 जण, आमचे पाठीराखे आणि काही जण ह्यांच्या प्रेमा खातर जमा होतील लोक आहेत आणि हे सगळे उद्योगधंदे असलेली, नोकऱ्या असलेली लोक आहेत. तरीही आम्हाला वेळात वेळ काढून सतत गेल्या 4 तारखेपासून आमच्या सोबत आहे. प्रमुख समस्या वगैरे फार काही नाहीत. ज्या महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या समस्या, अडचणी असतात नागरिकांना, त्याच मूलभूत अडचणी आहेत. अंडर ड्रेनेज मुळे जे झालेली आहे तेवढी एकच प्रामुख्याने समस्या आहे आणि ह्या गोष्टी आम्ही 2017 ते 22-23 पर्यंत पूर्ण करण्याचा करत होतो. निवडून आल्यानंतर आमचे 4ही नगरसेवक ह्या गोष्टीपुरता 100% मन लावून काम करतील, जनतेची सेवा करतील, खात्री देतो. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर.